शेंगदाण्यामध्ये पोहे मिक्स करून यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी पाहिली सुद्धा नसेल आणि बनवली सुद्धा नसेल। नेहमीच कांदा पोहे किंवा मग पोह्याचे अनेक वेगवेगळे प्रकारचे नाश्ते खाऊन तुम्ही सुद्धा बोर झाला असाल तर नक्की एकदा ही रेसिपी बनवून पहा। त्यापूर्वी सेव्ह करून घ्या आणि तुम्हाला कोण जे बनवून घालणार आहे त्यांना नक्की शेअर करून ठेवा। तर इथे आपल्याला पहा ही अगदी महिना ते 2 महिने टिकणारी रेसिपी आहे आणि शिवाय सर्व प्रमाण एकाच मापाने घ्यायचं, त्यामुळे आपल्याला इथे प्रमाण किंवा आपली रेसिपी सुद्धा चुकणार नाही। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडात विरघळणारी प्रौढ व्यक्ती सुद्धा खाऊ शकतील एवढी जबरदस्त होणार आहे। सुरुवातीला 1 कप शेंगदाणे घेतले, छान भाजून घेतले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 कप इतके पोहे घालून घेतले आणि ते सुद्धा छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले। आता पहा त्याच कढईमध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट घालायचे, त्याच्यामध्ये मी फक्त बदाम घातलेले आहेत। तुमच्याकडे बदाम, काजू, काही पिस्ते वगैरे असतील तर ते सर्व तुम्ही इथे वापरू शकतात। तर आता इथे पहा आपण खोबरं सुद्धा 1 कप इतकं खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा बारीक तुकडे करून मिक्सरमधून फिरवून घेतले। आता हे खोबऱ्याचा जो किस आहे तो सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित भाजून घेतले की आपला हा पदार्थ अगदी 2 महिने सुद्धा आरामात टिकतो, काही खराब वगैरे होत नाही। तर इथे आज आपण अजिबात तुपाचा वगैरे वापर नाही किंवा पाक सुद्धा करणार नाही, पाण्याचा सुद्धा वापर करणार नाही। तर अशा पद्धतीने इथे पहा आज मी इथे मस्त असे आपण लाडू बनवते, त्यासाठी इथे पाहू शकतात आपण खोबरं सुद्धा भाजून घेतलं। आता एक एक करून सर्व जिन्नस आपण सर्व भाजून घेतलेले घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये। सोबत इथे मी 1.5 कप इतका गूळ सुद्धा घेतलेला आहे। आज आपण साखर सुद्धा वापरणार नाही, त्यामुळे अतिशय पौष्टिक होणारी रेसिपी आहे। तर इथे गूळ सुद्धा थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून घ्यायचा आणि इथे छान असं तयार करून मिश्रण घेतलेलं आहे। आता इथे पाहू शकता हातावरती थोडंसं असं वळून बघितलं लगेच हे लाडू वळले जातात, अजिबात त्याच्यामध्ये पाणी, दूध किंवा पाक वगैरे बिलकुल काही नाही। तर पाहू शकतात किंचितही तूप सुद्धा आपल्याला लागलेलं नाही, झटपट होतात, अजिबात वेळ सुद्धा लागत नाही आणि घरातल्या सर्व साहित्य आपल्याकडे हे जिन्नस असतातच, त्याच्यामुळे अगदी तुम्ही कधीही बनवू शकता। तर इथे पहा आता सर्व याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे, गोडाचा पदार्थ आहे म्हणून, आणि वेलची पावडर टाकून घेतली आणि छान असं मिश्रण हातावरती चोळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने इथे लाडू तयार करून घ्यायचे। पाहू शकता किती छान अगदी दाणेदार, इथे पाहू शकता मस्त असे तेल किती सुटलंय बघा, तूप सुटलेलं आहे मस्त असं। अशा पद्धतीने हे लाडू इथे तयार करून घेतलेले आहेत। एक एक करून सर्व लाडू इथे मी तयार करून घेतले, अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत सुद्धा अजिबात कोरडं मिश्रण होत नाही। तर एवढ्या मिश्रणामध्ये इथे पहा 22 ते 23 लाडू आपले तयार होतात, मस्त असे दाणेदार तयार झालेले आहेत। चकाकी पाहू शकता काय मस्त आले, लहानांपासून अगदी प्रौढांपर्यंत तोंडात विरघळणारे हे लाडू तयार होतात। आता ह्या पद्धतीने तुम्ही घरातल्यांना हे लाडू तयार करून फोडून सुद्धा दाखवते, पहा काय दाणेदार झालेत। घरातल्यांना करून खाऊ घातले तर घरातल्यांना नक्की आजी पणजीच्या हाताची चव आणि आठवण आल्याशिवाय राहणार नाही। हे तहानभूक लाडू आजचे तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा। आपली रेसिपी आवडली असेल तर जाता चॅनलला मात्र फॉलो करायला अजिबात विसरू नका।